नमस्कार, सोनालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपल्या घरामध्ये जर एखादी गोष्ट आनंदाची गोष्ट झाली असेल तर तो आनंद साजरा करण्यासाठी केला जाणारा एकमेव पदार्थ म्हणजे गोडाचा शिरा। चला तोच आपण बघूयात कसा बनवायचा ते। इथे घेतलेला आहे 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी रवा, बारीक रवा किंवा मोठा रवा आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर घेतलेली आहे 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि इथे घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रुट्स। त्या ड्रायफ्रुट्समध्ये आहेत मनुके, काजू आणि बेदाणे, त्याचबरोबर 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। आता आपल्याला सगळ्यात अगोदर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी तूप घालायचे आहे। हे पहा, तूप घातल्यानंतर थोडंसं गरम करून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स आपल्याला तळून काढायचे आहेत। ड्रायफ्रुट्स हे नेहमी मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत, नाहीतर ते करपण्याची शक्यता जास्त असते। हे पहा, या प्रकारे आता आपले ड्रायफ्रुट्स इथे जवळपास तळले गेलेले आहेत। आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात या प्रकारे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी रवा ॲड करणार आहोत कढईमध्ये आणि नंतर तो छान असा भाजून घेणार आहोत। या प्रकारे रवा भाजला आहे कसं कळतं, त्याचं जे तूप आहे रव्याला आपण टाकलेलं आहे त्याचं बाजूने आपल्याला दिसतंय। हे पहा, फुलतंय, ते छान प्रकारे फुलत आहे, म्हणजेच आपला रवा छान भाजला जात आहे। रवा भाजताना सुद्धा एक काळजी घ्यायची, ती म्हणजे गॅसची फ्लेम इथे सुद्धा एकदम मंद ठेवायची आहे, नाहीतर पटकन करपतो रवा। हे पहा, या प्रकारे आपण रवा सुद्धा छान भाजून घेत आहोत। रव्याला सुद्धा छान प्रकारे इथे तूप सुटत आहे। आता आपण 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध एकत्र करून ते गरम करायला ठेवणार आहोत। इथे आपला रवाही छान भाजला जात आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला तो एकत्र करून घ्यायचा आहे। हे पहा, रवा भाजायला जवळपास 15 ते 20 मिनिटं आरामात लागतात, त्यामुळे जास्त घाई करायची नाही। मंद आचेवरच भाजायचा आहे, गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर रवा करपू शकतो आणि कच्चा राहतो। हे याप्रमाणे त्याचा गोल्डन कलर आला पाहिजे, तर समजायचं की आपला जो रवा आहे तो छान असा भाजला गेलेला आहे। त्यानंतर जे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी हे आपण गरम करायला ठेवलं होतं, त्याचं जे मिक्सचर आहे ते आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं आहे। आणि ते घालताना एक काळजी घ्यायची, एकदम ओतायचं नाही, नाहीतर त्याची वाफ अंगावर येऊ शकते। त्याच्यामुळे हळूहळू करूनच आणि हलवत एका हाताने रवा मिक्स करायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडं थोडं दूध टाकत जायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिसळून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे आणि ती सुद्धा पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे याप्रमाणे। हे पहा, साखर ही पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे, पण साखर ही लगेचच टाकायची नाही। दूध टाकल्यानंतर मग एकदम एकत्र झाल्यानंतर शेवटी साखर टाकायची आहे। हे पहा, साखर टाकल्यानंतरही अगदी छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, आता रवा आपला छान परतून झालेला आहे। आता त्यावर झाकण ठेवूया आणि 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे। हे पहा, 1 मिनिट झालेला आहे आणि आता आपण झाकण काढूयात आणि पाहूयात की रवा कसा शिजलेला आहे आपला तो। हे पहा, पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे। हे पहा, खूप छान दिसतोय रवा। आता आपला रवा शिजलेला आहे। हे पहा, आता त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स ॲड करून घेणार आहेत। त्याचप्रमाणे वेलची पावडरही टाकायची आहे। वेलची पावडर ही शेवटच टाकायची, म्हणजे त्याचा सुगंध छान राहतो आणि चवही खूप छान येते रव्याला। हे पहा, पुन्हा एकदा 1 मिनिटभर रवा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि हे पहा, आपला गोडाचा शिरा इथे तयार आहे। खूप छान दिसत आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो, सोनालीज किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।